येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज. सोलापुरात काँग्रेस कोमात, भाजप जोमात. या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक. आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे. सोलापूर शहर आणि जिल्ह्यात पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी राबवलेले ऑपरेशन लोटस चांगलेच यशस्वी झाले आहे. माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार यशवंत माने, दिलीप माने या बड्या नेत्यांना त्यांनी भाजपमध्ये आणले. खासदार प्रणिती शिंदे तसेच काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी दुर्लक्ष केल्यामुळे अनेक कार्यकर्ते नाराज झाले असून चांगले तुल्यबळ उमेदवार महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये जात आहेत. हे काँग्रेसचे अपयश. आमदार देवेंद्र कोठे यांनी आपल्या अनेक समर्थकांना भाजपमध्ये प्रवेश दिले. माजी नगरसेवक श्रीदेवी फुलारे, बाबा करगुळे, सुशील बंदपट्टे, विनोद भोसले, नागेश ताकमोगे, जयकुमार माने हे पक्के निवडून येणारे नगरसेवक काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेले आहेत. पालकमंत्री जयकुमार गोरे तसेच माजी आमदार दिलीप माने यांच्या उपस्थितीत आज विनोद भोसले तसेच माजी महापौर प्रवीण डोंगरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. प्रथमेश कोठे, कुमुद अंकाराम, विठ्ठल कोटा, विनायक कोंड्याल, राजकुमार हंचाटे, ज्योती बानगोंडे, भारत बडूरवाले असे तुल्यबळ उमेदवार भाजपमध्ये गेले आहेत. त्यामुळे इतर पक्षातील बडे पैलवान घेऊनच भाजप महापालिकेची कुस्ती स्वबळावर जिंकेल असे सध्या तरी चित्र दिसत आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, सोलापूर शहरात जे भाजपमध्ये आलेत त्यांना योग्य तो सन्मान देऊ. भारतीय जनता पक्षामध्ये येणाऱ्या लोकांचा ओघ जो आहे तो आपण सगळेजण पाहतोय. आणि मी खात्रीने सांगतो की ज्या अपेक्षेने ती लोक आलेली आहेत त्यांच्या अपेक्षा पूर्ण होतीलच, यावेळी शंका देण्याचं काही कारण नाही. त्यांचा सन्मानही या पक्षामध्ये राखला जाईल. विनोद भोसले तसेच प्रवीण डोंगरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर म्हणाल्या, आम्ही आमच्याकडे आलेल्यांना नक्की सन्मान देऊ. आणि मी नक्की खात्रीने सांगते की आमच्या बरोबर जे काम करतात त्यांना आम्ही नक्की सन्मान द्यायचा प्रयत्न करतो आणि देतो. आणि म्हणूनच हा अनुभव आपल्याला आहे, म्हणूनच आज आपण आमच्या बरोबर आलेला आहात. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर माजी नगरसेवक विनोद भोसले म्हणाले, काँग्रेसने मला खूप मोठे केले. काँग्रेसकडून खूप काही शिकलोय. काँग्रेसने आम्हाला घडवलं त्या काळी आणि निश्चितपणे मी याबाबत काँग्रेस पक्षाचा कार्यकर्त्यांचा या ठिकाणी मी ऋणी आहे आणि काँग्रेस नेत्यांचा पण ऋणी आहे की ज्यांनी माझ्या वडिलांना काँग्रेसचं अध्यक्षपद दिलं. 11 वर्ष या ठिकाणी मला या ठिकाणी नगरसेवक केलं. बाकी सर्व गोष्टी दिल्या, परंतु पक्ष नेतृत्वावर नाराज न होता या ठिकाणी केवळ विकासाचा मुद्दा हा समोर ठेवून मी या ठिकाणी भाजपामध्ये प्रवेश केला. काँग्रेसमध्ये आता विकास. सोलापुरात 25 डिसेंबर रोजी मनोरमा राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे तसेच माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील आणि पानिपतकार विश्वास पाटील संमेलनाच्या उद्घाटनासाठी उपस्थित राहणार. सोलापूर महापालिकेसाठी मंगळवारपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया नॉर्थकोट प्रशालेत सुरू होणार. 100 मीटर परिसरात पोलीस आयुक्तांनी घातले विविध निर्बंध. Sonal Panchal Style Mantra Salon and Academy. The best salon training will lead you to the best career. Skin makeup and prosthetic CDASCO holder trainer. Learn from expert trainers. Professional basic course, professional advanced course. Hair trichology, hair chemical treatments, advanced haircuts, styles. Makeup artistry, personal makeup, certificate and diploma courses. 100% practical and theoretical training. Style Mantra Salon and Academy. 101 Benua Vista, 7 Rasta Station Road, Solapur. Contact 744-788-8222 and 6399-888222. किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2 BHK आणि 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प. सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, ईव्ही चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध. किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर. संपर्क 77 800 43 800. सिद्धेश्वर यात्रेच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील होम मैदानावर 25 ते 29 डिसेंबर दरम्यान भरणार कृषी प्रदर्शन. विविध प्रकारचे 300 स्टॉल पाहण्याची संधी. सोलापूर जिल्ह्यातील 12 नगरपालिकांची उद्या होणार मतमोजणी. डबल लेअर हाय सिक्युरिटी पोलीस बंदोबस्त राहणार.
मोदींवर आरोप म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रकार. चर्चेत राहण्यासाठी पृथ्वीराज चव्हाणांचा केविलवाणा प्रयत्न. एकनाथ शिंदेंचा पलटवार. खुर्चीच हवी असती तर भाजपसोबत गेलो असतो. आदित्य ठाकरेंचा पुण्यातून घणाघात. म्हणाले, भाजप शासित सुधारलेले शहर दाखवा. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादींसह उद्धव ठाकरेंना धक्का. अनेक माजी नगरसेवकांनी हातात घेतले कमळ. मुंबईत पार पडला पक्षप्रवेश सोहळा. खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन, भव्य बस्ता कलेक्शन. शुभमंगल सावधान. VR पवार सारीज, 275 चाटी गल्ली, सोलापूर. संपर्क 0217 274 47 96, 274 47 98 आणि 274 47 99. मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार. भाजपसह ठाकरे बंधूंना काँग्रेसचे प्रभारी चेन्नीथलांचे खुले आवाहन. हिंदुत्वाची चांगली सेवा. शिंदेंचा हिंदू ड्रग्ज भूषण किताबाने सन्मान करायला हवा. साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणावरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का. माजी उपमहापौर आणि 35 वर्षे नगरसेवक राहिलेल्या आबा बागुल यांनी शिवसेनेत केला प्रवेश. मुंबई महापालिकेच्या जागा वाटपावरून शिवसेना भाजपमध्ये कलगीतुरा. 77 जागांवर दोघांकडूनही दावा. लोकसभेला 20 पक्ष एकत्र आले तरी आम्ही घाबरलो नाही, आम्ही जिंकणारच. ठाकरे बंधूंच्या युतीवर बावनकुळेंचा टोला. कायझन होंडामध्ये दमदार ऑफर. तुमच्या आवडीच्या ॲक्टिवा 110 आणि ॲक्टिवा 125 वर मिळवा जबरदस्त फायदे. 3 वर्षांचे सर्व्हिस पॅकेज आणि इतर फायदे रुपये 5,500 पर्यंत. त्वरा करा, ऑफर मर्यादित कालावधीसाठी. कायझन होंडा, हॉटेल कामत समोर, ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक, सोलापूर. संपर्क 95 79 62 21 00. मल्याळम चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते, पटकथा लेखक आणि दिग्दर्शक श्रीनिवासन यांचे आज सकाळी वयाच्या 69व्या वर्षी झाले निधन. इस्रोने LVM-3M6 चे प्रक्षेपण 24 डिसेंबर रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 8:54 सतीश धवन अंतराळ केंद्र श्रीहरिकोटा येथील दुसऱ्या प्रक्षेपण पॅडवरून होणार. T20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा. सूर्यकुमार यादव कर्णधार. शुभमन गिलला संघातून वगळले. अक्षर पटेल उपकर्णधार. ईशान किशनचे संघात पुनरागमन. अभिषेक शर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, चक्रवर्ती, दुबे, हर्षित राणा, कुलदीप यादव यांची निवड. पंतप्रधान मोदी म्हणाले, मोदी काँग्रेसच्या चुका सुधारत आहेत. काँग्रेसने वोट बँकेसाठी घुसखोरांना सूट दिली. आम्ही त्यांना ओळखून बाहेर काढत आहोत. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTubeवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.